परमेश्वराची स्तुती असो. या ख्रिस्त जन्मोत्सवाचा हा आनंद साजरा करण्यासाठी सर्व मंडळीला, सर्व सेवकांना प्रभूने सहाय्य पुरवलं आणि या संपूर्ण महिन्याभरामध्ये विविध माध्यमातून परमेश्वराचं गौरव करण्याची संधी आपण प्रत्येकाच्या जीवनासाठी प्रभूनं आशीर्वादित केली. त्यासाठी आपण देवाच्या मनापासून आभार मानूया. सर्व व्यवस्थापन, पास्टेट कमिटी आणि सर्व तरुण, महिला आणि सर्व संडे स्कूल त्याचे टीचर या सर्वांचं अभिनंदन. आपण सर्वांनी या सर्व कार्यासाठी आपलं योगदान दिलं, वेळ दिला, श्रम घेतला आणि परमेश्वराच्या कृपेनं या सर्व काळामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन, आभार. याच रीतीने 2025 मध्ये देखील परमेश्वराचा गौरव करण्यासाठी, त्याची उपकारस्तुती करण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी देवबाबा आपल्या सर्वांचा उपयोग करून घेऊन हिचा मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. नवीन वर्षामध्ये नवीन प्रमाणं, नवीन उत्साहानं आपण याच रीतीने परमेश्वराच्या कार्यामध्ये सक्रिय राहा हीच मी अपेक्षा करतो. यानंतरच्या कालावधीमध्ये 4 तारखेला गुणकी या ठिकाणी ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद आपण साजरा करणार आहे. गुणकी या भागासाठी विशेष प्रार्थना करा, देवाच्या आभार माना. कारण की ज्यावेळेस या ठिकाणी पायरिकांचं प्रशिक्षण पार झालं, त्यातून जे सेवक तयार झाले त्या सेवकांनी गुणकी या ठिकाणी सेवा कार्य सुरू केलं आणि नवीन विश्वासणाऱ्यांच्या मध्ये, नवीन लोकांच्या मध्ये हे सेवा कार्याचा आरंभ झाला. गुणकी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रार्थनास्थळ नाही आहे, पण या ठिकाणी परमेश्वरानं हे कार्य पूर्ण केलं आणि त्या ठिकाणी प्रार्थना सुरू झालेली आहे, प्रार्थना गृह सुरू झालेलं आहे. संडे स्कूलचं देखील त्या ठिकाणी लहान लेकरांचं देखील काम सुरू झालेलं आहे. या ठिकाणी आपण क्रुसेडच्या कालावधीमध्ये चिल्ड्रन क्रुसेड आपण घेतलं, त्याच्यामध्ये 30-40 मुलं गुणकी या भागामधून या ठिकाणी आली. तर विशेष करून या सर्व कार्यासाठी प्रार्थना करा. त्या ठिकाणी जात असलेल्या सेवकगणांसाठी आपण प्रार्थना करा आणि विशेष करून पाटोळे कुटुंबियाचं अभिनंदन, आभार. कारण की त्यांनी स्वतःचं घर त्या ठिकाणी सेवेसाठी उपलब्ध करून दिलं आणि त्या ठिकाणी बरेच सेवक गेले. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये टर्नर फॅमिली असेल, त्याच्यानंतर अनिल डॅनियल असेल, अभिजित माने असेल आणि त्यानंतर सुरंकल असतील आणि असे संगीता देवकर सिस्टर असतील आणि असे वेगवेगळे सेवक त्या ठिकाणी गेले आणि या सर्व परिवारांनी त्या ठिकाणी जाऊन परमेश्वराचं सेवा कार्य ज्या रीतीनं परमेश्वर मार्गदर्शन करत त्या रीतीनं ते करत आहेत. पण गुणकीच्या या नाताळासाठी विशेष प्रार्थना करा. कारण की दुसरा नाताळ म्हणजे गेल्या वर्षी पहिला नाताळ, त्या संपूर्ण गावामध्ये पहिला नाताळ झाला. यावर्षी आपण तेच परंपरा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांच्या मनामध्ये तो उत्साह आणि तो विश्वास अधिकाधिक वाढावा यासाठी याही वर्षी 4 जानेवारीला त्या ठिकाणी आपण हा नाताळ साजरा करणार आहोत. तर त्यावेळेस त्या दिवसासाठी आणि या नाताळासाठी विशेष आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी हीच मी आपल्याला प्रार्थना करतो. त्यानंतर अनेक सेवा कार्य आपल्या मंडळीच्या मार्फत, आपल्या मंडळीच्या द्वारे अनेक सेवक सुवार्थिक तयार झालेले आहेत, होत आहेत, सेवा करत आहेत. वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये जाऊन आपली सेवा ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा सर्व सेवक सुवार्थिकांसाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की त्यांची सेवा परमेश्वराने आशीर्वादित करावी, त्यांचे मार्ग परमेश्वराने मोकळे करावे आणि अशाच रीतीने जिथपर्यंत प्रभूचं वचन पोहोचलेलं नाही तिथपर्यंत प्रभूचं वचन पोहोचवण्यासाठी अधिक आणि अधिक परमेश्वर त्यांना सहाय्य करो. 2025 वर्ष आम्ही आमच्या याचकीय सभेमध्ये 2025 वर्ष याला सुवार्तेचं वर्ष म्हणून आम्ही घोषित करत आहोत. या वर्षामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण वचन पोहोचूया. आज आपण या वर्षामध्ये अनेक संकल्प तुम्ही केले असतील, पण हा एक संकल्प निश्चितपणे तुम्ही करा की या वर्षामध्ये मी एका तरी आत्म्याला प्रभूमध्ये घेऊन येईल, एकापर्यंत तरी मी प्रभूचं वचन पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि सुवार्ता कार्यासाठी आपल्या मंडळीमध्ये सर्व प्रकारची साधन सामुग्री उपलब्ध आहे, त्याचा लाभ घ्या. ट्रॅक्स आपल्यामध्ये आहेत, त्याचा लाभ घ्या आणि दर रविवारी आपल्या या ठिकाणाहून जाताना एक तरी ट्रॅक्स आपण घेऊन जा आणि गरज लागल्यात आणि आपण छपाई करू. कारण की या कालावधीमध्ये 36,000 ट्रॅक्स आपण
आणलेले होते ते डिस्ट्रीब्यूट करण्याचा सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी हिरिरीनं भाग घेतलेला आहे. अजूनही ट्रॅक्स आपल्या या ठिकाणी उपलब्ध होतील. एक ट्रॅक्स आपण घेऊन जा की जे ट्रॅक्स आपण अशा व्यक्तीपर्यंत द्या की ज्याला प्रभूची ओळख नाही. आणि काळजी करू नका पीक येईल न येईल, तुमचं पेरणी करणारच काम आहे. तुम्ही पेरणी करा आणि प्रभूच्या हातात सोडून द्या आणि फक्त शेतकऱ्याप्रमाणे वाट पहा, प्रार्थना करा त्या जमिनीसाठी की प्रभू त्या जमिनीचा ताबा घेईल आणि त्या ठिकाणी त्याचं फळ आले. आणि म्हणून 2025 या वर्षामध्ये या मंडळीतील प्रत्येक तरुणानं, प्रत्येक तरुणीने, प्रत्येक लेकरांनी, प्रत्येक बंधूंनी, प्रत्येक बहिणींनी, प्रत्येक सभासदांनी प्रभूचं कार्य पुढे घेऊन जावं आणि जिथं प्रभूचं वचन पोहोचलेलं नाही तिथं आपण देण्याचा प्रयत्न करा. आणि हे सुवार्तेचं वर्ष त्याचं फळ आम्ही 2025च्या शेवटामध्ये पाहणार आहोत. सर्वांनी त्याच्यामध्ये सक्रियतेने भाग घ्या. देवाचं वचन गाजवा, देवाची सुवार्ता गाजवा. जे प्रभूनं कार्य आम्हाला दिलेलं आहे, ज्यासाठी आम्हाला प्रभूनं पाचारण केलेलं आहे, त्या कार्यामध्ये आपलं योगदान द्या. आणि खरंच 2024 मधून 25 मध्ये येत असताना मिरज ख्रिश्चन चर्च मंडळीचं अभिनंदन, अभिमान वाटावी अशी ही मंडळी आहे. देवाच्या कार्यामध्ये, देवाच्या गौरवामध्ये सक्रिय राहणारी अशी मंडळी आहे. मला माहीत नाही बाहेर, पण या मंडळीमार्फत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काही गैरसमज असतील, काही मतभिन्नता असेल, पण एक मात्र मला खात्रीने सांगायचं आहे की ही मंडळी सुवार्ता कार्यामध्ये पुढे आहे. आणि याची नोंद आपण सर्वांनी घ्या की या मंडळी मार्फत सुवार्थिक तयार होतात. ही मंडळी पळ देणारी मंडळी आहे. या मंडळीतील प्रत्येक लेकराच्या अंतःकरणामध्ये सुवार्तेचं ओझं आहे. बऱ्याचदा आम्ही फक्त नकारात्मक गोष्टी ऐकतो, ज्या खऱ्या असतात नसतात त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. पण जे सत्य आहे ते मला आपल्याला यावेळेस सांगायचं आहे की गेले 4 वर्ष ही मंडळी परमेश्वराचं कार्य करत आहे. यापूर्वीपासूनही करत आलेली आहे. आणि या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त बाहेर जात आहोत, जिथं वचन पोहोचलेलं नाही अशा भागामध्ये हे मंडळी वचन पोहोचवण्यासाठी काम करत आहे. प्रत्येक सणाचं निमित्त साधून सुवार्ता रॅलीमध्ये ही मंडळी सक्रिय आहे. सांगण्याची चांगली बाब अशी आहे की तरुणांपासून, संडे स्कूल पासून ते वृद्ध माता भगिनीपर्यंत, वडिलांपर्यंत प्रत्येक पाऊल या सुवार्ता रॅलीमध्ये चालत आहे. बऱ्याच जणांच्या या सुवार्ता रॅलीमध्ये साक्षी देखील आहेत. गेल्या वर्षामध्ये मी साक्ष वारंवार सांगतो की एका मातेने मला येऊन सांगितले की पाळसर मी 10 फूट चालण्या इतपत देखील माझे पाय व्यवस्थित नाहीयेत, पण आज 8 किलोमीटर सुवार्ता रॅलीमध्ये मी चालू शकले आणि येशूचं शुभवर्तमान मी पोहोचू शकले. देवाची स्तुती असो. देवाच्या कार्यासाठी चाललेले पावलं सुरक्षित करणारा देव परमेश्वर आहे. आणि म्हणून या मंडळीबद्दल आपण अभिमान बाळगावा. हे ख्रिस्ताचं शरीर आहे, ख्रिस्ताची वधू आहे, ख्रिस्ताची निवडलेली मंडळी आहे आणि ही ख्रिस्ताचं कार्य करण्यासाठी सक्रिय आहे. तर आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करा. आणि बऱ्याच खेड्यांमध्ये देखील आपली मंडळी पोहोचत आहे. बरेचशाच माध्यमातून, सुवार्ता प्रसाराच्या माध्यमातून, सभेच्या माध्यमातून, शांती महोत्सवमध्ये देखील या मंडळीचा मोलाचं आणि सिंहाचं योगदान आहे. हा शांती महोत्सव पार पाडण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. चिल्ड्रन क्रुसेड ही संकल्पना तयार झाली, त्याच्यामध्ये देखील या मंडळीचं योगदान आहे. 400-500 तरुणांच्या पर्यंत, लेकरांच्या पर्यंत वर्तमान पोहोचवण्यासाठी ही मंडळी काम करते. वर्षभर ही मंडळी काम करत असते. तरुण असू दे, संडे स्कूल असू दे, वेगवेगळ्या माध्यमातून निमित्तानं परमेश्वराचा ही गौरव करण्यास सक्रिय आहे. कार्यक्रम होत जातील. तुम्ही कार्यक्रम कराल, म्हणजे वेगवेगळे प्रोग्राम आम्ही चर्चमध्ये नक्कीच राहू. पण त्याही पेक्षा सर्वात चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे की एवढ्याच गोष्टीशी मर्यादित आपली मंडळी नाहीये, तर ही मंडळी सुवार्ता कार्यामध्ये पुढे आहे. तर या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्या मंडळीच्या प्रत्येक सेवकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे याच रीतीने हेच ओझं घेऊन 2025 वर्षामध्ये सुवार्तेच्या कार्यामध्ये या मंडळीतील प्रत्येक तरुण, महिला, संडे स्कूलचे लेकरं आणि आपण सर्वजण जे वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करतात, गीतांच्या माध्यमातून, साक्षीच्या माध्यमातून, सुवार्तेच्या माध्यमातून, त्या सर्वांचा प्रभू याच रीतीने उपयोग करून घेऊ हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनामधून अभिनंदन. मी आभार नाही म्हणणार, पण मी तुमचं अभिनंदन आणि कौतुक मात्र करणार, कारण की कार्य तुम्ही प्रभूचं करत आहात, त्याचं गौरव करत आहात. म्हणून अभिनंदन. आणि 2025 मध्ये हे अति गतीनं आणि अधिक करण्यासाठी, घाईनं करण्यासाठी
देवबापाची ही प्रेरणा सदैव आपल्या अंतःकरणामध्ये ही ज्योत सदैव प्रज्वलित राहू आणि या कार्यासाठी प्रभू आपला उपयोग करून घेऊ हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि या शुभेच्छा 2025 साठी आपल्या सर्वांसाठी व्यक्त करतो। यावेळेस आपण काही काळ परमेश्वराचं वचन ग्रहण करण्यासाठी आपल्या अंतःकरणाची आपण विशेष तयारी करू। आपण प्रार्थना करू। तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे, बहने दे उस हवा को, हर एक दिल को तेरा दर्शन हमें मिले, करते प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे। बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे, बोल प्रभू तुझी दासी ऐकत आहे। तुझ्या पवित्र वचनाद्वारे वाणीद्वारे तू आमची भेट घे, तुझी दैवी इच्छा तू मला प्रकट कर, तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे करून घे, हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो। प्रभू येशू आमचा तारक उद्धारक याच्या प्रिय गोड नावात मागतो म्हणून तो एक प्रेज द लॉर्ड। परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो। आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित आनंददायी आरोग्यदायी केला। त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण आणि त्याचा प्रीतीपूर्ण वरदहस्त 2024 या वर्षामध्ये आम्हा प्रत्येकावर ठेवला आणि पुन्हा एकदा 2025 वर्षामध्ये त्याचं गौरव करण्यासाठी, त्याची उपकारस्तुती करण्यासाठी, त्याचं नाव उंचवण्यासाठी परमेश्वराने आम्हा सर्वांना पाचारित केलं आणि पुन्हा एकदा परमेश्वराच्या पवित्र उपासना मंदिरामध्ये त्याचं गौरव करण्यासाठी, त्याचं नाव उंचवण्यासाठी आणि त्याची दैवी वाणी ग्रहण करण्यासाठी, त्याची दैवी इच्छा जाणून घेण्यासाठी या नवीन वर्षासाठी प्रभूने आम्हाला पाचारित केलं। या उपासना मंदिरामध्ये तो आम्हाला घेऊन आला, त्यासाठी आपण देवाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊया। कालच्या रात्री वर्षाअखेरची शेवटची उपासना परमेश्वराने आशीर्वादित केली आणि महत्वपूर्ण विचार आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनातून पाहण्याचा प्रयत्न केला। 2024 मधून 25 मध्ये आपण जात असताना काय घेऊन जावं, येशू हे नाव आपल्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या मुखामध्ये, आपल्या आचरणामध्ये घेऊन आपण या वर्षामध्ये प्रवेश करावा, कारण की येशू आमचं जीवन आनंदित करतो, येशू आमचं हृदय आनंदित ठेवतो, येशू आमच्या हृदयाचं रक्षण करतो, कारण की येशू हा आमच्या हृदयाचं शुद्धीकरण करतो, येशू हा आम्हाला सर्व प्रकारे सुरक्षित करतो आणि देवाचं गौरव करण्यासाठी आणि देवावर विसंबून राहण्याचं अंतःकरण येशूमध्ये आम्हाला प्राप्त होतं। आणि म्हणून देवाच्या प्रेममंडळी 2024 मधून 25 मध्ये आपण पदार्पण करीत असताना, यामध्ये आपण प्रवेश करत असताना येशू या नावाद्वारे आम्ही या वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे, कारण की जे काही आहे ते प्रभूपासून आहे, ते प्रभूच्या कृपेने आहे। 2025 मध्ये प्रवेश करत असताना आपण
वेगवेगळे संकल्प केले असतील, वेगवेगळे निर्णय केले असतील, वेगवेगळ्या योजना आपल्या मनामध्ये आपल्या विचारामध्ये आपण आखल्या असतील, वेगवेगळ्या प्रार्थना आपल्या मनामध्ये असतील आणि त्या प्रार्थनेनुसार त्या योजनेनुसार ते संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असू, प्रार्थनाशील असू. त्या दृष्टिकोनातून नक्कीच आम्ही 2025 मध्ये आपली वाटचाल करू. याच संकल्पामध्ये काही संकल्प आपल्या जीवनाच्या आद्यस्थानी असावे म्हणून आजच्या या मननामध्ये चिंतनामध्ये काही महत्वाच्या गोष्टींचे संकल्प आम्ही करावे, काही त्या संकल्पासाठी आपण विशेष प्रार्थना करावी आणि ते संकल्प काय असावे या दृष्टिकोनातून आजच्या चिंतनामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. 2024 मध्ये ख्रिस्त जन्मोत्सवाचा आम्ही आनंद साजरा केला. ख्रिस्त जन्मोत्सवाच्या आनंदामध्ये महत्वपूर्ण विचार आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनातून पाहण्याचा, समजण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जो उद्धार करता या जगामध्ये आला, जो तारणारा, जो मसीहा, ज्याला इमॅन्युएल आम्हा बरोबर असा देव असं म्हणण्यात आलं, तो देव त्यानं आपलं स्वर्ग सोडला आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी देहधारी झाला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला इमॅन्युएल आम्हा बरोबर असणारा देव असं म्हटलेलं आहे. तो देव आमच्या बरोबर आहे. तो काल होता, तो आज आहे, तो युगाच्या समाप्तीपर्यंत आम्हा बरोबर असणारा देव आहे. तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे. तो त्याच्या सत्य अभिवचनाला सदैव जागृत आहे. आमच्या जीवनातील प्रवासामध्ये, आमच्या जीवनातील प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीमध्ये, संकटाच्या कालामध्ये, अडचणीच्या कालामध्ये संकट समयी सहाय्य करण्यास तो सिद्ध असणारा परमेश्वर आहे. संकट समयी मी त्याच्या बरोबर आहे असे मी त्याला मुक्त करेन, मी त्याला गौरव देईन, मी त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन आणि त्याला सिद्ध केलेल्या कारणाचा अनुभव करवीन. हे अभिवचन देणारा तो परमेश्वर कालही होता, आजही आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आमच्या या भूतलावरील प्रवासातील शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हा बरोबर असेल, हे त्याचं अभिवचन आहे. एवढंच नाही तर यानंतरच्याही जीवनामध्ये तो आम्हा बरोबर राहणारा असा देव आहे आणि तो परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आणि या 2025 मध्ये आम्ही प्रवेश करत असताना 2025 या वर्षाच्या प्रवासाचा आरंभ आपण चालू करत असताना निश्चित अर्थानं तो देव आमच्या बरोबर आहे. त्या देवाबरोबर आम्ही आहोत का आणि त्या देवाबरोबर आम्ही चालत आहोत का आणि त्या देवाबरोबर चालण्याचा संकल्प आम्ही करून या 2025 मध्ये प्रवेश करणं गरजेचं आहे. कारण की तो आमच्या बरोबर आहे, तो आमच्या बरोबर चालतो, तो आमच्या बरोबर बसतो, तो आमच्या बरोबर उठतो. आमच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या प्रत्येक लेकराच्या जीवनासोबत तो आहे. पण या 2025 मध्ये आम्ही एक संकल्प करावा की देव आमच्या बरोबर चालतो आणि आम्हीही देवाबरोबर चालण्याचा निश्चय करणं गरजेचं आहे. आम्हीही देवाबरोबर चालण्याचा संकल्प करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामधून आजच्या चिंतनामध्ये आपण जात असताना पहिला संकल्प 2025 आमचा काय असावा तर आम्ही देवासोबत चालण्याचा निश्चय करावा. तो आमच्या बरोबर आहे आणि आम्ही काय करावं त्याच्याबरोबर चालण्याचा निश्चय करावा. कारण की पवित्र शास्त्रामध्ये काही देवाचे सेवक, काही व्यक्तिमत्व ज्यांच्या बाबतीत पवित्र शास्त्र स्वतः देव साक्ष देतो की ते त्यांच्या जीवनामध्ये देवासोबत चालले. उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्ये 6वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये एक व्यक्तिमत्वाची ओळख त्या ठिकाणी होतं. त्या व्यक्तिमत्वाच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास फक्त त्या 9व्या वचनामध्ये सांगितलेला आहे. त्या व्यक्तिमत्वाच्या जीवनामध्ये त्याने किती प्रार्थना केली, किती संदेश दिला, किती चमत्कार केले, किती साक्षी घडल्या, किती अद्भुत कृत्य केली, किती मोठे पराक्रम केले, किती युद्ध जिंकले, अशा प्रकारचं कोणत्याही वर्णन त्या व्यक्तिमत्वाबद्दल त्या ठिकाणी दिलेलं नाही. अगदी एका वचनामध्ये त्या व्यक्तिमत्वाची ओळख, त्याचं संपूर्ण जीवित क्रम त्या ठिकाणी प्रकट केलेला आपल्याला दिसून येत आहे. आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्ती 6:9 मध्ये जे आलेलं आहे ते नाव म्हणजे हनोक. हनोकाच्या बाबतीत अतिशय सुंदर त्या ठिकाणी शास्त्र सांगत आहे की तो त्याच्या जीवनामध्ये देवा बरोबर चालला. या व्यतिरिक्त याच्यापेक्षा अधिक कोणतीही ओळख या ठिकाणी हनोकाला नको आहे. कारण की तीच ओळख त्याच्या संपूर्ण जीवनासाठी काय आहे, पुरेशी आहे. आमच्या जीवनामधील आम्ही केलेलं धर्माचरण, कर्माचरण याच्यापेक्षा आम्ही देवासोबत किती आहोत या दृष्टिकोनातून आम्ही 2025 मध्ये विचार करणं गरजेचं आहे. 2025 मध्ये आम्ही त्याच्या बरोबर चालणं गरजेचं आहे. उत्पत्ती 5:22 हनोकाच्या बाबतीत सांगितलेलं आहे आणि उत्पत्ती 6:9 मध्ये आम्ही दुसरं व्यक्तिमत्व पाहतो. ते व्यक्तिमत्व म्हणजे नोहा. नोहाच्या बाबतीत देखील ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस शास्त्र नोहाच्या बाबतीत साक्ष काय देत आहे, तो
त्या भूतलावर त्या सृष्टीच्या निर्मितीमध्ये तो देवाच्या दृष्टिकोनातून हे अधोरेखित करा. देवाच्या दृष्टीने तो काय होता? सात्विक होता, नीतिमान होता. आणि त्याच्या बाबतीत देखील, नोहाच्या बाबतीत देखील काय ओळख सांगितलेली आहे? तर तो नीतिमान होता आणि देवा बरोबर चालला. तो देवा बरोबर चालला. ज्यावेळेस आम्ही नोहाच्या आयुष्य जीवितक्रमाचा विचार करतो, नोहाच्या आयुष्याचा 600 वर्षाहून अधिक देवाने त्याला दिलेलं आयुष्य होतं. आणि नोहाच्या आयुष्यक्रमाचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो तर 600 वर्ष देवासोबत चाललेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे कोण? नोहा या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. आणि बायबल त्याच्याविषयी साक्ष देत असलेला आम्हाला दिसून येत आहे की तो देवाबरोबर चालला. 2025 मधील आमचा संकल्प उत्पत्ती 5:22 हनोक, उत्पत्ती 6:9 नोहा हे व्यक्तिमत्व आमच्या स्मरणामध्ये आपण ठेवावे. कारण की या व्यक्तिमत्वाच्या जीवनाबाबतीत आम्ही देव त्या पवित्र वचनामध्ये साक्ष देत आहे की तो देवाबरोबर चाललेला आहे. बायबल त्यांच्याविषयी साक्ष देत आहे की ते देवाबरोबर चाललेले आहे. 2025 या वर्षाचा संकल्प आम्ही करावा, आम्ही देवाबरोबर चालावं. बऱ्याचदा असं होतं की ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर चालण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस देवाबरोबर चालण्याचा आम्ही निश्चय करतो. देवाबरोबर चालण्याचा ज्यावेळेस तुम्ही निश्चय करताना त्यावेळेस सैतान हा चौथाळलेला असतो. देवाबरोबर चालण्याचा ज्यावेळेस तुम्ही निश्चय करताना त्यावेळेस सैतान काय करतो? आमच्यातील अशक्तपणा आमच्या समोर आणतो, आमच्यातील उणेपण आमच्या समोर आणतो. आणि देवाबरोबर चालत असताना विश्वासामध्ये आम्हाला कुंपत करण्याचा प्रयत्न करतो, विश्वासामध्ये आम्हाला डळमळीत करण्याचा प्रयत्न करतो. का? कारण की आम्ही देवाबरोबर चालण्याचा निश्चय केलेला असतो. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, आमच्यातील असणारे उणेपण, आमच्यातील असणारा अशक्तपण, आमच्यामधील असणारी जी सबल बाजू आहे, या गोष्टीकडे आम्ही लक्ष न देता आम्ही देवाकडे लक्ष द्यावं आणि आम्ही देवाबरोबर चालावं, आम्ही देवाबरोबर चालावं. आणि याच्यासाठी उत्तम असं प्रेरणा देणारं पवित्र शास्त्रामध्ये एक उदाहरण मला आपल्या समोर ठेवायचं आहे. ते उदाहरण म्हणजे लूका सुवर्तमान याच्या 1 अध्यायामध्ये आणि 6व्या वचनामध्ये एका उभयतांच्या बाबतीत सांगितलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्त जन्मोत्सवाच्या कालावधीमध्ये आपण या उभयतांबद्दल आणि या दोघांच्या बद्दल आपण ऐकलेलं आहे. या उभयतांबद्दल मला यासाठी आपल्या समोर सांगायचं आहे कारण की या उभयतांचं जे वर्णन आहे त्या वर्णनामध्ये असं म्हटलेलं आहे की ते वयातीत होते. म्हणजे त्यांचं आयुष्य, त्यांचा आयुक्रम जो होता तो उतार अवस्थेमध्ये सुवर्तमान काळ या उभयतांच्या बाबतीत काय म्हणतो? ती उभयता देवाच्या दृष्टीने, परत आपण अधोरेखित करूया. पहा, हनोक देवाच्या दृष्टीने देवाबरोबर चाललेला, नोहा देवाच्या दृष्टीने सात्विक होता, नीतिमान होता. या उभयतांच्या बाबतीत देखील काय म्हटलेलं आहे? पहा, देवाच्या दृष्टीने ती उभयता नीतिमान होती. कशी होती? नीतिमान होती. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात ती काय होती? निर्दोष होती. प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. आणि 7व्या वचनामध्ये पहा, 6व्या वचनामध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस त्यांचं धार्मिक जीवनाचं वर्णन आहे की उभयता काय होती? देवाच्या दृष्टिकोनातून नीतिमान होती. आणि त्यांचं धर्माचरण म्हणजे धार्मिक जीवन कसं होतं? आज्ञा व विधी पाळण्यामध्ये ती कशी होती? निर्दोष होती. म्हणजे ज्या आज्ञा ते पाळत होते, बऱ्याचदा असं होतं की आम्ही आज्ञा विधी पाळतो, धर्माचरण करतो, सगळं करतो, पण जगातल्या गोष्टीही आम्ही काय करत असतो? इथं प्रभू वचन आम्ही घेऊ आणि जगामध्ये राहत असताना जगाच्या राहटीमध्ये, जगाच्या गोष्टीमध्ये देखील आम्ही व्यस्त होऊ प्रियानो. बऱ्याचदा काय होतं? फक्त 4 भिंती अंतर्गत किंवा या मंदिरामध्ये आल्यानंतरच आम्ही संत होतो आणि या भिंतीच्या बाहेर गेल्यानंतर आमच्या मनामध्ये काय होतं किंवा कोणते बदल होतात मला माहित नाही. त्याला कदाचित वैज्ञानिक भाषेमध्ये मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणजे काय की एका मनुष्यामध्ये 2 प्रकारचे जीवन ते जगतात. मला माहित नाही, ते रोगी असतात असं म्हणजे विज्ञान सांगत आहे. असे लोक कसे आहेत? रोगी आहेत. रोगी म्हणजे कसं की एका ठिकाणी एक वेगळं वागतील, दुसऱ्या ठिकाणी वेगळं वागतील, तिसऱ्या ठिकाणी ते वेगळं वागतील आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ते काय करतील? चालण्याचा प्रयत्न करतील. आता मला माहित नाही आपल्या मंडळीमध्ये असे किती रोगी आहेत, पण एक तर दिसतंय की मंदिरामध्ये ते संत असतात. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर त्यांच्या जिभेवरचा ताबा गेलेला असतो, त्यांच्या जीवनावरचा ताबा गेला असतो, त्यांच्या आचरणावरचा ताबा गेला असतो, सगळ्या प्रकारचा ताबा गेलेला असतो.
मला माहित नाही, डॉक्टर आमच्यामध्ये आहेत, उपचार पाहिजे असेल तर जावं, मार्गदर्शन करतील तुम्हाला, कारण की ही एक काहीतरी मानसशास्त्रामधला एक आजार आहे. पण तो आजार कधी कधी असं वाटतं की आमच्या सगळ्या ख्रिस्ती समाजालाच झालेला आहे का, कळत नाही. कारण की पहा, या उभयतांच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे, देवाच्या दृष्टिकोनातून ती निर्दोष होती. म्हणजे देवाच्या आज्ञा विधी पाळण्यामध्ये ती निर्दोष होती. म्हणजे फक्त त्या मंदिरामध्ये असताना जखरा नव्हे किंवा ती उभयता नव्हे, तर त्यांचं जीवनच हे निर्दोष होतं. ते आज्ञा आणि विधी पाळत असताना सर्व प्रकारे ते निर्दोष ठरलेले आहेत. म्हणून शास्त्र सांगतं की ते देवाच्या दृष्टिकोनातून नीतिमान होते. आणि असं हे त्यांच्या जीवनाचं वर्णन करत असताना त्यांच्यातील एक अशक्तपण 7व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं आहे 7व्या वचनामध्ये, अलिशिबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते, ती उभयता वयातीत झाली होती. आणि मला याच्याकडे आपलं विशेष लक्ष केंद्रित करायचं आहे. पहा, ती उभयता वयातीत झाली होती, अशक्त झाली होती. आणि त्यांच्यामध्ये एक उणेपण होतं. उणेपण काय होतं, ती उभयता त्या ठिकाणी त्या स्त्रीला काय म्हटलेलं आहे, ती कशी होती, वांझ होते. आणि त्याला लक्षात घ्या, आज जगामध्ये मला माहित नाही का लोकांचं एवढं त्या गोष्टीवर लक्ष असतं. कोणाला जर पुत्र संतान नसेल तर पहाड लोक म्हणजे चर्चेचा विषय बनून जातात. नाही, परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वर त्याच्या वेळेनुसार देणार आहे, हे त्याची देणगी आहे, हे त्याचं धन आहे. तुम्ही काय एवढा विचार करता, तुम्ही का दुसऱ्याच्या बाबतीत एवढा विचार करता. आमच्या स्वतःच्या घरातलं आम्ही झाकून ठेवतो आणि दुसऱ्याच्या घरामध्ये काय एवढं वाचून बघतो, का दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आम्हाला एवढा रस. बऱ्याचदा आम्ही काय करतो माहित आहे, आम्ही अशा गोष्टीला, अशा लोकांच्या अशक्तपणा बाबतीत त्यांची निंदा करतो आणि त्यांच्या विषयी बोलण्यास सुरुवात करतो. करू नका पियानो, हे करू नका. या ठिकाणी या शास्त्रवचनामध्ये, या वचनामध्ये काय सांगितलं, ती उभयता वांझ होते. पण या उभयतांच्या बाबतीत मला काय सांगायचं माहित आहे का, ते वयातीत अवस्थेमध्ये असताना देखील त्यांच्या जीवनामधील असणारं सर्वात मोठं उणेपण, त्यांनी त्या उणेपणामध्ये देवाला कधीही दोष दिला नाही. देवाबरोबर चालत असताना, मी तुम्हाला सांगितलं ना, देवाबरोबर चालत असताना चढ उतार असतील, समस्या असतील, संकट असतील, काही इच्छा अपूर्ण राहतील, काही गोष्टी पूर्ण होणार नाही, काही गोष्टी पूर्ण होतील, काही मागणं पूर्ण होणार नाही. पण काहीही असो, या सगळ्या गोष्टीमध्ये देवाच्या दृष्टिकोनातून आम्हाला नीतिमान राहायचं आहे आणि देवाबरोबर चालायचं आहे. कारण की सैतान काय करतो माहित आहे का, सैतान संशयाचं निधन आमच्या जीवनामध्ये प्रयत्न करतो. सैतान अविश्वासाचं निधन आमच्या जीवनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतो. सैतान आम्हाला देवापासून परावृत्त होण्याचं निधन आमच्या जीवनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतो. अहो, तुमच्या जीवनामध्ये काही अपूर्ण असू दे, हो, देव म्हणत नाही ते अपूर्ण आहे. देव काय बघतो, देव तुमचं अंतःकरण बघतो, देव तुमचं जीवन पाहतो. देव काय पाहतो, या ठिकाणी उभयतांच्या बाबतीत देव काय पाहताय, ते देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत आणि त्याच्या आज्ञा व विधी पाळण्यामध्ये निर्दोष आहे. देव तुमचं जगातील उणेपण बघत नाही, देव तुमच्या जगातील अपूर्ण गोष्टी बघत नाही, तुमच्या शारीरिक जीवनामधील असणारा अपूर्ण तो देव बघत नाही, किंवा तुमच्या जीवनामध्ये या जगातील प्रवासामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला प्राप्त झाली म्हणून देव तुमची धार्मिकता त्याच्यावर ठरवत नाही. जर देव तुमची धार्मिकता ठरवत नाही तर तुम्ही आणि मी देखील इतरांची धार्मिकता ठरवू नये. देव त्याच्या वेळेनुसार, त्याच्या इच्छेनुसार, जर देवाची इच्छा असेल तर तो त्याच्या जीवनामध्ये आशीर्वादित करेल, नसेल ही प्रभूची इच्छा आहे. प्रभूच्या कृपेवर आपण त्या गोष्टी सोपून देऊया. पण आपण काय करावं, आपण एकच करावं, देवासोबत चालावं. 2025 चा संकल्प, देव आम्हाला आमच्या बरोबर आहे, देव प्रेरणा देणार आहे, प्रोत्साहन देणार आहे. आम्ही देवाबरोबर चालावं, कितीही अशक्तपणा असू दे. पहा, शैतान काय करतो, आम्हाला आमच्यामधील असणारे पाप किंवा आमच्यातील अशक्तपणा आम्हाला जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि दिवसेंदिवस आम्ही कसं निराश होऊ, आम्ही देवाबरोबर कसं चालू नये, आम्ही देवाच्या मार्गातून कसं परावृत्त होऊन, एवढ्याच गोष्टी शैतान बघत असतो. पण या 2025 चा पहिला संकल्प करा. काय करा, आम्ही देवासोबतच चालणार. आम्हाला काही मिळो न मिळो, आम्ही देवासोबतच चालणार. एक कवीनं सुंदर काव्य म्हटलेलं आहे उपासना संगीतामध्ये, मिळो अण्णा मिळो आम्हा, अन्न पाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळो आम्हा, मिळो अण्णा, अन्न पाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. आम्हाला मिळो अगर न मिळो, कसंही असो, कुठल्याही अवस्थेत असो, कुठल्याही परिस्थितीत असो, कुरकुर करू नये, देवाला दोष लावू नये. जी परिस्थिती आहे त्यासाठी देवाचे आभार माना.
कुठल्याही परिस्थितीमध्ये असा देवाचे आभार माना. कंगाल असा, श्रीमंत असा, अशक्त असा, सशक्त असा, व्याधीग्रस्त असा, कुठलीही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये असो, देवाचे आभार माना, देवाचं गौरव करा. कारण की तुम्हाला माहित नाही या नंतरच्या जीवनामध्ये तुमच्यासाठी काय पारितोषिक ठेवलेलं आहे. एक श्रीमंत मनुष्य होता, सुंदर मेजवान्यामध्ये राहत होता, सगळं काही त्याच्याकडे होते, पण या नंतरच्या जीवनामध्ये त्याला कुठं एका पाण्याच्या थेंबासाठी त्या ठिकाणी त्रस्त व्हावं लागलं. पण एक दुसरा मनुष्य होता जो आयुष्यभर या भूतलावरच्या प्रवासामध्ये पाण्यासाठी, त्याच्या भुकेसाठी, अन्नासाठी तो तरसला, पण एक शेवटी काय दिसलं तर तो अब्रामाच्या उराशी बसलेला आहे. तुम्हाला माहित नाही तुमच्यासाठी किती मोठे आशीर्वाद प्रभूने ठेवलेले असतील. म्हणून हा भूतलावरचा प्रवासामधील एकच संकल्प प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचा असावा, आम्ही देवा बरोबर चालावं. ही उभयता वयातीत होती. वयातीत असताना पर्यंत देवाच्या आज्ञा विधीमध्ये निर्दोष होती आणि देवाच्या दृष्टिकोनातून ती नीतिमान होती. हालेलुया. आपण ही देवाच्या दृष्टिकोनातून नीतिमान ठरणार आहोत. प्रभू येशूच्या कृपेच्या अधीन येशूला उद्धार करता म्हणून आपण जीवन जगू तर आम्ही नीतिमान करू. काळजी करू नका. 24 मध्ये हे मागितलं, हे मिळालं नाही. 24 मधलं माझं हे स्वप्न होतं, पूर्ण झालं नाही. काही काळजी करू नका. सैतान बदलता तुम्हाला दाखवेल, अरे बघ तू इतकी प्रार्थना केलीस तुला मिळालं नाही, तू इतकं मागितलंस तुला मिळालं नाही. सैतान बऱ्याचदा हेच प्रयत्न करतो की देवाच्या इच्छेविरुद्ध जे काही आहे ते आमच्या मनामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. पण या उभयतांच्या बाबतीत होतं ना, कारण त्यांच्याकडे काय कारण होतं, वाज होते हो. त्यांनाही वाटत असेल का आपल्याला मूल असावं, त्यांनाही वाटत असेल का आपल्याला असावे, पण तरी देखील ही वयातीत होती. 6वं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण 7व्या वचनामध्ये त्यांचं वय आणि त्यांचं जीवन सांगितलेलं आहे. आणि म्हणून 7व्या वचनामध्ये मी पाहतो की ती वयातीत असताना देखील त्यांच्यामधील ती अशक्तपणा बाजू असताना देखील ती देवाच्या दृष्टिकोनातून काय झालेली आहे, नीतिमान ठरलेली आहे. देवाच्या दृष्टिकोनातून ते नीतिमान ठरलेले आहेत आणि ते देवाबरोबर चाललेले आहे. त्याचं प्रमाण हेच की ते देवाच्या दृष्टिकोनातून नीतिमान आहेत. लूक 2:36 ते 38 मधलं एक उदाहरण आहे. संदेशी हन्ना हिच्या जीवनाबाबतीत सांगितलेलं आहे. संदेशी हन्नाच्या बाबतीत देखील काय म्हटलेलं आहे, 37व्या वचनामध्ये 84 वर्षाची विधवा असून, 84 वर्षाची, मी काय वाचत आहे का घेत आहे, कारण की याच्यामध्ये त्यांच्या जीवनाचा कालखंड नमूद केलेला आहे. म्हणजे हे वयातीत होते, म्हणजे आयुष्य त्यांनी जगलेलं आहे. या ठिकाणी संदेशी हन्ना 84 वर्षाची होती. 84 वर्षाची म्हणजे तिचंही आयुष्य वयातीत अवस्थेमध्ये आम्हाला दिसून येत आहे. आणि तिच्याही बाबतीत काय म्हटलेलं आहे, ती वयातीत असून मंदिर सोडून न देता उपवास प्रार्थना करून रात्रंदिवस देवाची सेवा करत असे. ती काय करत असे, देवाची सेवा करत आहे. त्याच वेळी जवळजवळ देवाचे आभार मानले, येशूच्या मुक्ततेची वाट पाहत होते. त्या सर्वांनी ती त्याच्याविषयी सांगू लागली असं म्हटलेलं आहे. वयातीत होती, 84 वर्षाची होती आणि 84 वर्षाच्या वयामध्ये ती काय करत होती, उपवास आणि प्रार्थना करत होती. उपवास आणि प्रार्थनेमधलं जीवन जे आहे ना, ते जीवन देवाबरोबर चालणार आहे. उपवास म्हणजे देवाच्या सानिध्यामध्ये होती, प्रार्थना म्हणजे देवाचं बोलत होती आणि देवाचं ऐकत देखील होती. देवाचं बोलत होती आणि देवाचं ऐकत देखील होती. म्हणजे पहा, 84 वर्ष ही प्रभूमध्ये कार्यरत असलेली ही स्त्री आम्हाला संदेश हन्ना ही दिसून येत आहे. देवाच्या प्रेमाने 2025 चा संकल्प, पहिला संकल्प, तुम्ही कितीही संकल्प केले असतील तरी पहिला संकल्प हा करा की मी देवाबरोबर चालेल, मी देवाच्या दृष्टिकोनातून नीतिमान ठरेन, मी देवाच्या दृष्टिकोनातून त्याच्या आज्ञा विधीमध्ये निर्दोष ठरेन आणि देवाच्या इच्छेप्रमाणे मी माझं जीवन जगण्याचा निश्चय करेन. पहिला संकल्प आम्ही हा करावा. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना शिकवलं, जी प्रार्थना शिकवली, मी सदैव सांगतो, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. दुसरा संकल्प आमचा काय असावा, 2024 मध्ये दुसरा संकल्प आमचा काय असावा. बऱ्याचदा आम्ही जगामध्ये आमचं जीवन जगत असताना बऱ्याचदा असं होतं, बहुतांशी असं होतं, आम्ही आमच्या जीवनामध्ये बऱ्याचदा आम्ही लोकांच्या इच्छेप्रमाणे किंवा जगिक रीतिरिवाजच्या इच्छेप्रमाणे चालतो. आम्ही कधी आमच्या जगिक गोष्टीमध्ये वाहत असताना जग काय सांगतं त्याप्रमाणे बऱ्याचदा आम्ही चालतो. जगाच्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. पण आज
25 आमचा दुसरा संकल्प काय असावा, आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन जगावं. कारण की स्तोत्रसंहिता 143 त्या ठिकाणी दावीद म्हणतो की तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा देव आहेस, तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेव. दावीदाची प्रार्थना आहे परमेश्वराला की तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा देव आहेस. आज 2025 चा दुसरा संकल्प आमचा काय असावा, आम्ही प्रार्थना काय करावी, हे प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यास मला शिकव, कारण तू माझा देव आहेस, तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेव. 2024 मध्ये आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा निश्चय करूया. तुम्हाला माहित आहे का, पवित्र शास्त्रामध्ये 3 इच्छा सांगितलेल्या आहेत. पवित्र शास्त्रामध्ये 3 इच्छा कोणाच्या आहेत? पहिली इच्छा कोणाची आहे? देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा मानवासाठी अतिशय चांगली आहे, सरळ आहे, कारण की परमेश्वराची विधी सरळ आहे असं स्तोत्रकर्ता म्हणतो. देवाची योजना मानवासाठी अगदी सरळ आहे, चांगल्या आहेत. बायबल सांगते की देवाच्या योजना मानवाच्या हिताच्या आहेत, हितकारक आहेत. देवाच्या योजना त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लेकरांसाठी चांगला आहे. देवाची इच्छा अगदी चांगली आहे की तुमचं आणि माझं काय व्हावं, चांगलं व्हावं, आम्ही त्याच्या वचनामध्ये राहावं. देवाची इच्छा काय आहे? बहुगुणित व्हा, फलद्रुपी व्हा, पृथ्वी व्यापून टाका. देवाची इच्छा काय आहे? तुम्ही आशीर्वादित व्हा, त्याच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जगा. देवाची इच्छा मानवासाठी अतिशय सरळ आहे. अगदी याच्या विरुद्ध अर्थी दुसरी इच्छा पवित्र शास्त्रामध्ये काय आहे? सैतानाची इच्छा. सैतानाची इच्छा काय आहे? सैतानाची इच्छा हीच आहे की आम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध आमचं काय करावं? जीवन जगावं. आम्ही कोणाच्या इच्छेविरुद्ध जगावं? देवाच्या इच्छेविरुद्ध आमचं जीवन जगावं. ही सैतानाची इच्छा आहे. सैतानाची इच्छा अतिशय वाईट आहे. आणि तिसरी इच्छा जी आहे ती पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आम्ही अध्ययन करतो त्यावेळेस तिसरी इच्छा जी आहे, तिसरी इच्छा म्हणजे आमची स्वतःची, म्हणजे माझी इच्छा. माझी इच्छा म्हणजे स्वतःची इच्छा. आणि ही इच्छा बऱ्याचदा काय होतं माहित आहे का, ही इच्छा आम्ही या इच्छेमध्ये आमचं जीवन जगत असताना, ही देहातील इच्छेमध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना आम्ही काय करतो? आमचा मार्ग चुकतो. त्यामुळे कवी सुंदर काव्य लिहिताना म्हणतो, माझी इच्छा इच्छा प्रभूची दैत्य असे उरले, कारण हर्षाला झाले. आता माहित आहे 2024 मध्ये आम्ही किती आमची इच्छा आणि प्रभूची आम्ही किती त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही जगलो. कारण की प्रियानो इच्छा आम्ही तुम्ही म्हणाल तसं काय, आमची कशी इच्छा? इच्छा आहे ना. पहा, योनाला ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं तू काय कर, तार्शीसला जा आणि काय कर, वचनाची घोषणा कर. बरोबर? प्रभू उठला आहे का? काही सांगा हो, फरक नाही पडत. 1 तासाचा तर प्रश्न आहे. तुमचं 1 तास ऐकायचं आहे, बाकीचे दिवस आमचेच आहे. योनाला परमेश्वराने काय सांगितलं की तू निनवेला जा आणि त्यांना काय कर, पश्चातापाची घोषणा करण्यासाठी सांग. पश्चातापाची घोषणा करायला सांगितलं की तुम्ही आता आपल्या पापापासून काय व्हा, परावृत्त व्हा. ज्यावेळेस योनाला असं सांगितलं त्यावेळेस योनानं काय केलं? तो देवापासून पळून 1:3 मध्ये काय केलेलं आहे? देवापासून पळून कुठे गेलेला आहे? तो तार्शीसला गेलेला आहे. का गेला असेल? कदाचित त्याला भीती वाटली असेल, कदाचित त्यानं विचार केला असेल, काय झालं असेल. कारण की असं कसं आपण कोणाजवळ जायचं आणि त्याचे पाप आपण त्याला दाखवायचे. पहा, योनाचा स्वतःचा विचार काय होता? तो निनवेच्या ऐवजी त्याने कुठला मार्ग स्वीकारला? तार्शीसचा. म्हणजे प्रवास भाडं घेऊन तो असं म्हटलेलं आहे त्या जहाजामध्ये बसला. आणि परिणाम काय झाला हो? स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगणारा योना, त्याला 3 दिवस आणि 3 रात्र कशाच्या पोटात राहावं लागलं? माशाच्या पोटामध्ये राहावं लागलं. आणि मग त्या ठिकाणी त्याला पश्चाताप झाला. तो पुन्हा त्या माशाला परमेश्वराला आज्ञा दिली, त्याला ओकून टाकलं आणि पुन्हा त्याला निनवेला जाऊन कार्य केलं. पण प्रियानो, बऱ्याचदा काय होतं माहितीये का, आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छेमध्ये इतकं वाहत जातो माहितीये का, आम्ही स्वतःच्या इच्छेमध्ये इतकं वाहतो. बऱ्याचदा कधी कधी आम्हाला कळत नाही. बघा, लक्षात घ्या, मी बऱ्याच ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं असं पाहतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रार्थनेला गेलो, कुठेही गेलो, काय झालं आमच्या जीवनामध्ये एखादी जर अयोग्य गोष्ट घडली. आता अयोग्य गोष्टमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. काय होतात प्रकारामध्ये? कोणीतरी आजारी पडतं, आजारी पडल्यानंतर मग त्याला उपचार केले जातात. आणि मग काही जणांचे कारण आजारी पडण्याचे काय असतात की ती कारण म्हणजे व्यसनाधीनता असते.
म्हणजे काहीतरी एखाद्या अंमल पदार्थाचं अतिरिक्त सेवन केल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये बदल होतात आणि ते शरीरामध्ये झालेले बदल काय होतात, त्यांना म्हणजे त्या शरीराचा नाश होतो. कारण ही यंत्रणा प्रभूनं निर्माण केलेली आहे. या यंत्रणेसाठी काय खावं काय प्यावं याच्यासाठी निर्मितीमध्ये सुंदर गोष्टी प्रभूनं निर्माण करून ठेवलेल्या आहेत आणि त्या तुम्ही त्याचा स्वाद घेऊ शकता. पण काय होतं, कधी कधी आमच्या इच्छेने, आमच्या दैहिक वासनेने आम्ही जगातील नाशवंत गोष्टीमध्ये आमचं जास्त आकर्षण होतं. आम्ही अंमल पदार्थामध्ये जास्त आमच्या तरुणाईचं किंवा आमच्या लोकांचं जास्त हे होतं. मला माहित नाही, आता मला असं वाटतंय बऱ्याचदा लोक म्हणतात की 2031 डिसेंबरला बरेच लोक निश्चित करतात की 2000 म्हणजे नवीन वर्षामध्ये आम्ही जात असताना सर्व प्रकारची व्यसनं आम्ही सोडून देऊ. फक्त एकच शेवटीची अट अशी असते की आम्ही नक्कीच सोडू, फक्त 31 डिसेंबर शेवटचं तेवढं निरोप मात्र देतो आम्ही त्या सगळ्या गोष्टीला. आणि तो निरोप देता देता ते कधी नवीन वर्षात येतात त्यांनाच कळत नाही आणि म्हणतात आता जाऊ दे, झालं आलो तर आलो, आता परत काय पुढच्या वर्षी परत निश्चय करू. आणि मग काय होतं, या सगळ्या अन्न पदार्थाच्या सेवनामुळे काय होतं, आमच्या दैहिक वासनेमुळे, दैहिक इच्छेनं आम्ही याचं अतिरिक्त सेवन करतो आणि सेवन केल्यामुळे काय होतं, आमच्या शरीराचा नाश होतो. शरीराचा नाश होतो त्यावेळेस आम्ही उपचारामध्ये हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, शेवटच्या क्षणामध्ये असतो. आता मग परत सगळेजण त्रस्त असतात, सगळे कष्टी असतात आणि मग एकच तोंडामध्ये काय आता प्रभूची जशी इच्छा तसं होते. अरे कशाची प्रभूची इच्छा? प्रभूची इच्छा आहे का तुझा नाश व्हावा? प्रभूची इच्छा आहे का तुझ्या शरीराचा नाश व्हावा? प्रभूने सांगितलं होतं का तू याचं सेवन कर? काय बोलतोस, कसं बोलतो? म्हणजे चुका आम्ही करायच्या आणि त्याला प्रभूच्या इच्छेचं काय करायचं, त्याग लावायचं. नशीब योना त्या ठिकाणी म्हणतात, देवाची इच्छा होती म्हणून मी तार्सिसला आलो. त्याला जाणीव झाली, त्याला कळलं बाबा माझ्या चुकीमुळे अखंड नाव बुडत आहे. तो म्हणता मीच आहे, तो मलाच बाहेर काढावं आणि त्याला त्या ठिकाणाहून बाहेर काढलं. लक्षात घ्या, स्वतःच्या इच्छेला देवाच्या इच्छेचा टॅग देऊ नका. तुमच्या इच्छेने, तुमच्या योजनेने तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस ही गोष्टी होणारच आहे, तो अपघात होणारच आहे. तुमच्या इच्छेने, देहाच्या वासनेने ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये गुरफटला जाता त्यावेळेस त्या गोष्टीचे परिणाम तुम्हाला भोगायचे आहे. त्याला देवाच्या इच्छेचा टॅग मुळीच लावू नका. कारण की देव कधीही तुम्हाला या गोष्टीचं सेवन करण्याविषयी किंवा या गोष्टीमध्ये चालण्यासाठी प्रोत्साहन करत नाही. बायबल स्पष्ट आम्हाला सगळ्या गोष्टीविषयी मार्गदर्शन करतं. म्हणून मी सदैव सांगतो, वाचेल 2025 मध्ये एकदा तरी बायबल वाचून काढायचं. जाऊ दे, जगातल्या सगळ्या गोष्टी वाचल्या, आता बायबल वाचा. बायबलमध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल, सगळ्या गोष्टीची, सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळेल. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, दैहिक इच्छा बऱ्याचदा काय करते, आम्हाला नाशामध्ये घेऊन जाते. दैहिक इच्छा जी आहे ती आम्हाला बऱ्याचदा देवाच्या इच्छेविरुद्ध जगण्यासाठी प्रवृत्त करते. दैहिक वासना जी आहे ती देवाच्या इच्छेविरुद्ध जगण्यासाठी, पित्याच्या घरातून बाहेर पडण्यासाठी दैहिक वासना आम्हाला काय करते, प्रवृत्त करते. म्हणून लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 15व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एका उदयपुत्राबद्दल सांगितलं. काय उदयपुत्र? त्या उदयपुत्राच्या मनामध्ये एकदा आलं की आपल्या संपत्तीचा वाटा आपण घ्यावा आणि बाहेर जावं आणि मौज मजा करावी. त्यानं काय केलं, पित्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्या ठिकाणी आपल्या संपत्तीचा वाटा घेतला, बाहेर गेला, मौज मजा केली आणि मग त्याच्या जीवनामध्ये काय झालं पहा. पित्याच्या घरामध्ये काय होता, पित्याच्या घरामध्ये होता त्यावेळेस राजपुत्रासारखा जगत होता. पित्याच्या घरामध्ये होता त्यावेळेस त्याच्या घरामध्ये अन्नाची रेलचेल होती. पित्याच्या घरामध्ये होता त्यावेळेस दास-दासी त्याच्या हाताखाली होते. पण ज्यावेळेस पहा, पित्याच्या इच्छेविरुद्ध जगलेला व्यक्ती, सरळ सोप्या शब्दामध्ये, पित्याच्या इच्छेविरुद्ध, पित्याची इच्छा असेल का आपल्या मुलांना वेगळं व्हावं, पित्याची इच्छा असेल का त्यानं संपत्तीमधला वाटा मागावा, पित्याची इच्छा असेल का त्यानं दूर व्हावं, नाही, मुळीच नाही. देवाची कधीच इच्छा नाही की तुम्ही त्याच्यापासून दूर जावं. देवाची इच्छा आहे तुम्ही त्याच्या बरोबर राहावं, त्याच्या बरोबर तुम्ही चालावं. आणि मग या स्वतःच्या इच्छेनं, स्वतःच्या वासनेनं, स्वतःचा विचार, स्वार्थी विचार आणि मग या संसारिक गोष्टीचा लोभ, या सर्व गोष्टींनी त्याच्या मनामध्ये असा ताबा घेतला की त्याच्या घरापासून दूर गेल्यानंतर काय झालं पहा. 17व्या वचनामध्ये लुकाच्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या ठिकाणी काय काय त्याच्या जीवनामध्ये घडलेलं आहे त्याचं वर्णन फार सुंदर त्या ठिकाणी केलेलं आहे. लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि थोडंसं 16व्या वचनामध्ये त्या ठिकाणी मग तो देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन राहिला, चिटकून राहिला. म्हणजे पहा, त्याचे पैसे सगळे संपले, त्याच्याकडे जेवढं होतं संपलं. आता दुष्काळ पडल्यानंतर तिथल्या एका रहिवाशाजवळ गेला आणि रहिवाशाजवळ गेल्यानंतर त्याला काय झालं, त्या ठिकाणी डुकरे चारण्यास कशासाठी पाठवलं, त्याला कशासाठी पाठवलं, डुक्कर काय, डुक्कर पाळता का तुम्ही, डुक्कर सांभाळता का तुम्ही,
आपल्या दृष्टिकोनातून डुक्कर हे कनिष्ठ आहे, आपल्या दृष्टिकोनातून डुकराला मी काय म्हणतो तुच्छ, कारण डुक्कर हे काय आहे, गाणीतच जाणार, गाणीमध्ये काय करतं ते त्याचं जीवन व्यतीत करतं. तुम्हाला माहिती आहे का, एका माणसाला अशीच एकदा हौस झाली, प्राणी पाळण्याची हौस आहे. लोक काही पाळतात, लोक मग काही आपल्या मनाला इच्छेला येईल ते पाळतात. आणि मग त्याने एक दिवस काय केलं, त्याला असं वाटलं की आपण डुक्करच पाळलं, मग त्याने डुक्कर पाळलं. आणि मग आता डुकराचा स्वभाव माहित आहे, डुकराची सवय माहित आहे, मग त्यानं काय केलं, त्या डुकराला पाळलं, रोज त्याला धुत होता, स्वच्छ करत होता, रोज त्याला चांगलं चांगलं खायला देत होता, आणि रोज त्याला चांगलं आपल्या घरामध्ये चांगली, जसं कुत्र्यासाठी लोक घरं करतात तसं त्यानं त्याच्या काय केलं, घरामध्ये त्याच्यासाठी घर बांधलं. म्हणजे पहा, लक्षात घ्या, आज आमची जगाची परिस्थिती इतकी बिकट आहे, जन्मदात्या आई बापांना आपल्या घरात जागा नाही, पण जनावरांना मात्र आम्ही चांगलं मानतो. तसंच त्यानं काय केलं, त्याच्या जनावरांना काय केलं, त्या डुकराला चांगलं बांधलं. आणि एक त्याचा नित्यनियम रोज होता, सकाळी उठलं की त्याला आंघोळ घालायची, त्याला चांगलं खायला द्यायचं, त्याला चांगलं सजवायचं, दरवाजा मग तो स्वतःची कामं करायचं. एक दिवस असं झालं की तो सकाळी उठला आणि ते डुक्कर जे आहे ते त्याच्या जागेवर त्याला दिसलंच नाही. आणि मग त्याने शोध घेतल्यानंतर त्याने इकडं तिकडं पाहिलं. मग त्याचा घरचा एक कामगार होता, त्याला बोलवलं आणि त्याला म्हणलं, अरे माझं बाळ कुठे गेलं. त्याला पण कळलं बाळ कोण, अरे ते माझं डुक्कर, मी ज्याला पाळलेलं ते कुठं आहे. मग ते तसं म्हटल्यानंतर मालक म्हटला, थांबा म्हटला, मी त्याला शोधतो म्हटला, तुम्ही काळजी करू नका, मला माहिती आहे ते कुठं असणार आहे. आणि ते मग मालकाला घेतलं ते आणि सगळं घराच्या बाहेर गेला. आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर सुंदर एक गटार बघितलं, त्या गटारामध्ये डोळत बसलेलं ते डुक्कर होतं. कधी कधी आमचंही असंच होतो. आम्ही कितीही देवाच्या वचनामध्ये आम्ही कितीही वचन ऐकली, कितीही प्रार्थना केला, कितीही संदेश ऐकले, पण काय करायचं, आमचं पुन्हा त्या उपकारांकडे जास्त लक्ष जातं. आम्ही ख्रिस्ताच्या काही नवीन उत्पत्ती होण्यासाठी तयारच नाही. पहा, जुने ते होऊन गेलेलं आहे, आता नवीन झालेलं आहे, आम्हाला नवीन व्हायचंच नाही, आम्हाला जुन्या गोष्टीमध्ये स्वारस्य आहे. असो, पण पहा, पित्याच्या घरापासून दूर ज्यावेळेस जातात त्यावेळेस काय होतं पहा, जो त्या ठिकाणी मालक होता, जो त्या ठिकाणी राजपुत्र होता, ज्याच्या हाताखाली लोक होते, ज्याच्या खाली कोणाला जा म्हटलं की जाईल, हे म्हटलं येईल, इतक्या सगळ्या सुखसुविधा ज्याच्याकडे होत्या, तो वेळापत्र आता त्याची अवस्था काय झाली हो, त्याला डुकर चालण्यासाठी नेलं. असं मी स्पष्ट म्हणतो, लिहिलंय तसं, माझ्या म्हणचं काही सांगत नाही, शास्त्रामध्ये शुभवर्तमानामध्ये लिहिलंय, त्याला डुकर चालण्यासाठी नेलं. म्हणजे पित्याच्या घरातून बाहेर पडला की ही अवस्था आहे. पित्याच्या इच्छेविरुद्ध जगायला गेला की ही अवस्था आहे. लक्षात घ्या, कारण की जर आम्ही तसं जगत आहोत तर प्रियानो, आम्ही अजूनही जुन्या गोष्टीमध्ये, जुन्या वासनेमध्ये, आम्ही पूर्वीच्या जीवनामध्ये जगत आहोत. तिथेच करा 4 अध्याय 22व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो ते असे की पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होत आहे. तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे, असं संत पौल इफिसकराच्या मंडळीसाठी सांगत आहे. आणि आज मी तुम्हाला चर्च मंडळी SS1 यांना मी सांगत आहे की आता तुम्ही काय व्हा, नवीन व्हा. पित्याच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा संकल्प करा. पित्याच्या इच्छेविरुद्ध चालला तर या ठिकाणी त्याला काय झालं, ज्या ठिकाणी डुकरं चालत होती त्या ठिकाणी जावं. पहिली गोष्ट, त्याच्या जीवनामध्ये गुलामगिरी आली. देवाच्या इच्छेविरुद्ध गेला की पापाच्या दासत्वामध्ये गेला, गुलामीमध्ये गेला. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी काय झाली की त्याला डुकरे चारायला, त्या ठिकाणी डुकरे जे अन्न, डुकरांच्या त्या ह्याच्यामध्ये त्याला काम करावं लागलं. तिसरं म्हणजे डुकराचं अन्न खाण्याची इच्छा त्याला झाली, कारण की अन्नाचा दुष्काळ पडला, भूक लागलेली होती पण पोट भरत नव्हतं. जे मिळत होतं त्यात पोट भरत नव्हतं. पहा, तुम्हाला खरं सांगू का, ज्यावेळेस तुम्ही पित्याच्या इच्छेविरुद्ध जगता का नाही, त्यावेळेस तुमची कधीच भूक भरत नाही. पापामध्ये कधीच मनुष्य तृप्त होऊ शकत नाही. पापामध्ये काय असतं माहितीये का, पापामध्ये भूक वाढते. पापामध्ये काय होतं, भूक वाढते. आणि भूक वाढली अतिरिक्त सेवन झालं की अतिरिक्त मांस देखील शरीरावर काय होतं, सडायला सुरुवात होते. पापामध्ये, वाईट कर्मामध्ये आमचं कधीही आर्थिक व्यवस्थेमध्ये आमचं पोट भरत नाही. त्यामुळे आम्ही चुकीच्या मार्गाने गोष्टी मिळवायला काय करतो, प्रयत्न करतो. आम्ही कधीही चांगल्या मार्गामध्ये म्हणजे पापाच्या मार्गामध्ये मनुष्य कधी तृप्त होत नाही. त्याला कधी भूक लागते. पण येशूमध्ये काय माहिती का, मनुष्य तृप्त असतो. कसा, चटणी भाकर जरी असेल तरी येशूच्या नावामध्ये तो तृप्त असतो आणि समाधानी असतो. त्याला सुंदर विसावा मिळतो. ते अन्न
येशूच्या आधी म्हणजे पित्याच्या आवरणाखाली राहताना, कारण की चिंताच नसते हो, कारण की तो रोजची भाकर देणार आहे. तो सांगतो उद्याची काळजी करू नकोस, उद्या उठलं की प्रभू त्याची कृपा आम्हाला देतो, तो आमचं अन्न तो आम्हाला देतो, आमच्या कष्टाचं योग्य प्रतिफळ तो आम्हाला देतो आणि आमच्या श्रमाचं योग्य प्रतिफळ देऊन आमचं जीवन सुखी करतो. पण पित्याच्या इच्छेविरुद्ध जाणारं जीवन जे आहे ते या अवस्थेमध्ये जातं. म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, यासाठी आम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर त्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी घडल्या. तो शुद्धीवर आला, त्याला जाणीव झाली आणि त्याला कबूल केलं. त्या वचन आम्हाला सांगत आहे की तो शुद्धीवर आला, त्यानं जाणीव झाली की आपण आता वाईट स्थितीमध्ये आहोत आणि त्याने कबूल केलं, माझ्या पापाच्या घरात काय आहे, अन्नाची रेलचेल आहे आणि आता मी इथं काय करत आहे, डुकरांच्या खाद्यामध्ये त्या ठिकाणी मी माझं जीवन जगत आहे. त्यानं कबूल केलं आणि तो परत फिरला आणि पित्याकडे गेला आणि पित्याने त्याचं स्वागत केलं. देवाच्या प्रिय मंडळी, 2025 चा संकल्प असावा की आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जगावं. दुसरा संकल्प आम्ही करावा. तिसरा संकल्प आम्ही काय करावा, या 2025 मध्ये आमचं जीवन जे आहे ते देवाच्या गौरवासाठी आहे. यशाचा धर्मग्रंथ 43 अध्याय 21 वचनामध्ये संदेशा या ठिकाणी म्हणत आहे, मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. परमेश्वर काय म्हणतो, मी आपल्यासाठी निर्माण केलेले माझे लोक काय करतील, माझे स्तवन करतील. यशया 43:7 मध्ये ज्यांना माझे नाम ठेवले, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न निर्माण केले, त्या सर्वांस घेऊन या असं म्हटलेलं आहे. आज देवाच्या प्रिय मंडळी, आज परमेश्वरानं तुम्हाला आणि मला पाचारण केलं आहे. देवाचा तिसरा संकल्प, आमच्या जीवनाद्वारे फक्त आणि फक्त देवाचं गौरव व्हावं. आम्ही स्वसाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आम्ही आमचं जीवन जगावं. पहिली गोष्ट, त्याच्याबरोबर चालण्याचा निश्चय करा. दुसरी गोष्ट, त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा निश्चय करा. तिसरी गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये देवाचं गौरव करा, देवाचं गौरव होऊ द्या. कारण की 1 कोरिंथ 10:31 मध्ये संत पौल त्या ठिकाणी काय म्हणतो, जे काही करतात ते सर्व काही देवाच्या गौरवासाठी करा. योहान 3:30 प्रमाणे केवळ आणि केवळ आमच्या जीवनाद्वारे त्याची वृद्धी व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करा. म्हणून आम्ही काय करा, प्रार्थना करा. आणि म्हणून तिसरा संकल्प आमच्या जीवनाचा असू द्या. मत्ते 5 प्रवचनाप्रमाणे तुमचा प्रकाश इतरांसमोर असा पडू द्या की तुमची 70 पाऊंड स्वर्गीय प्रेमपित्याचं गौरव व्हावं, देवाचं गौरव व्हावं. 2025 वर्षामध्ये, कारण की बायबल काय सांगतो पहा, चांगले करणे कळत असूनही जो करत नाही तो काय आहे, ते काय आहे, पाप आहे. चांगले करणे कळत असूनही जो करत नाही ते काय आहे, त्याच्यासाठी पाप असं आहे. आणि म्हणून चांगलं करा. 2025 मध्ये चांगलं, 2024 मध्ये काय केलं याच्याकडे न पाहता 25 मध्ये मी काय चांगलं करेन याच्याकडे पहा. कारण की जे काही तुम्ही चांगलं कराल त्याद्वारे देवाचा गौरव आहे. म्हणून तिसरा संकल्प, यावर अधिक न वेळ घेता तिसरा संकल्प मी तुम्हाला एक सांगेन की तुमचं जीवन जे आहे त्या जीवनाद्वारे देवाचा गौरव करा. चौथा संकल्प यावेळेस आपल्या समोर ठेवायचा आणि फार महत्वाचा आहे, यावर थोडा वेळ मी आपला घेणार आहे. राहिलेले संकल्प प्रभू वचनाच्या उपासनेमध्ये आपण शिकूया, पण हा संकल्प आम्हाला विशेष करून 2025 साठी मला आपल्या समोर जास्त प्रेरणादायी असा ठेवायचा. 2025 चा संकल्प, तुमचं जीवन प्रार्थना ही तुमची जीवन शैली बनवा. प्रार्थना ही तुमची काय करा, जीवन शैली बनवा. प्रार्थनेमध्ये जीवन जगा. पहा, 2025च्या या संकल्पनामध्ये हा सर्वात मोठा संकल्प आहे. प्रार्थना ही तुमची जीवनशैली बनवा. प्रार्थना करण्यापेक्षा प्रार्थनेमध्येच राहा, प्रार्थनेमध्येच राहा. प्रार्थना करत असताना बऱ्याचदा मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कदाचित आमची प्रार्थना असू शकते. मत्ते 6 मध्ये सांगितलेलं आहे, जसे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा डोक्यासारखे असू नका. लोकांनी आपला स्वावे सभास्थानात चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. 7व्या वचनामध्ये, तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रासाठी व्यर्थ बडबड करू नका. म्हणजे प्रार्थना करण्यापेक्षा प्रार्थना जगा असं म्हणेन. प्रार्थना करण्यापेक्षा प्रार्थनेमध्ये राहा असं म्हणेन मी तुम्हाला. कारण की मी सदैव सांगतो, प्रार्थना ही जीवनशैली असू द्या. 2024 मध्ये प्रार्थना ही जीवनशैली असू द्या. कारण की प्रार्थना हा ख्रिस्ती जीवनाचा काय आहे, श्वास आहे. प्रार्थना हा ख्रिस्ती जीवनाचा काय आहे, श्वास आहे. आणि आम्ही जसं श्वास घेणं बंद केल्यानंतर आमचं दैहिक जीवन मृतावस्थेमध्ये जसं जातं, त्याप्रमाणे
प्रार्थना बंद झाल्यानं आमचं आत्मिक जीवन देखील मृतावस्थेमध्ये जाऊ शकतं. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेचं सर्वोत्तम उदाहरण आहे. पवित्र शास्त्रामध्ये शुभवर्तमानामध्ये येशू मोठ्या पहाटेच डोंगरावरून आला असं म्हटलेलं आहे. प्रार्थना करत होता. दुपारी गर्दीतून तो वेगळा झाला म्हटलेला आहे. तो प्रार्थनेमध्ये गेलेला आहे आणि संध्याकाळी त्यानं आपल्या शिष्यांना निरोप दिला म्हटलेला आहे आणि तो डोंगरावर गेला आणि प्रार्थनेमध्ये राहिलेला आहे. प्रार्थना ही जीवनशैली असू द्या. प्रार्थनेमध्ये राहूया, प्रार्थना आपण जगूया. कारण की शास्त्रामध्ये जी प्रार्थना सांगितलेली आहे ती शास्त्रामधील प्रार्थना मर्यादित प्रार्थना नाही सांगितलेली. शास्त्रातली प्रार्थना मर्यादित प्रार्थना अशी नाही सांगितली. शास्त्रामध्ये असं नाही सांगितलं की तू सकाळी उठल्यानंतर तू काय कर, प्रार्थना कर. तुझ्या सकाळी उठल्यानंतर नाश्ता करताना तू प्रार्थना कर, दुपारी जेवणापूर्वी तू प्रार्थना कर आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी तू प्रार्थना कर. शास्त्रामध्ये अशी प्रार्थना नाही सांगितलेली. सांगितले का? बऱ्याचदा दानिएलाच्या प्रार्थनेचा लोक गैरअर्थ काढतात. दानिएला समजलं नाही तर त्याची प्रार्थना काय समजेल, म्हणून दानिएलाच्या प्रार्थनेत आम्ही बऱ्याचदा गैरअर्थ काढतो आणि दानिएल 3 वेळेस प्रार्थना करत होता म्हणून आम्ही 3 वेळेसच करावे. सकाळी उठल्यानंतर, संध्याकाळी जेवणाच्या आधी आणि झोपायच्या आधी आणि मग दुपारी मध्यान्ह अवस्थेमध्ये. लक्षात राहिलं तर जास्त भूक लागली तर तसंच खातो. म्हणजे प्रार्थना ही फक्त काय झालेली आहे, आमची मर्यादित काल मर्यादित प्रार्थना केलेली आहे. आम्ही प्रार्थनेला देखील मर्यादा, म्हणजे देवाशी बोलताना देखील तुम्ही मर्यादा लावता का? पहा, मी प्रार्थनामध्ये सदैव सांगतो की तुमच्या प्रियकराशी तुम्ही बोलत असताना, प्रियकराशी ज्यावेळेस तुम्ही बोलता, प्रियसीची ज्यावेळेस तुम्ही बोलता, म्हणजेच तुमच्या वराशी आणि तुमच्या वधूशी, बरं का, तुम्ही त्यांच्याशी ज्यावेळेस बोलता त्यावेळेस बोलत असताना किंवा तुमच्या म्हणजे आपल्याशी बोलता, तुम्ही घड्याळ लावता का, टायमर लावता का? आता 10 वाजलेले आहे आणि 10 वाजून 15 मिनिटापर्यंत किंवा 10 वाजून 30 मिनिटापर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत आपण बोलूया, बरं. मग असं टाइम लावून तुम्ही बोलता का? नाही बोलत का? बोलता का तसं? अशी कधी प्रार्थना तुम्ही करता का? किंवा असं कधी एकमेकांशी संभाषण करता का? मुळीच करत नाही. का करत नाही? कारण की तुम्ही फक्त त्यावेळेस बोलत नसता, तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचं ऐकत पण असता. म्हणजे हे टू वे कम्युनिकेशन आहे, 2 वेळेचं दळणवळण आहे. तुमचं बोलणं आणि ऐकणं या दोन्ही क्रिया एका वेळेस चालू. म्हणून बायबल कधीही प्रार्थना काल मर्यादेमध्ये ठेवत नाही. प्रार्थना ही जीवनशैली आहे, प्रार्थनेमध्ये जगायचं आहे. प्रार्थना म्हणजे अगदी त्या आयसीयू मध्ये असणाऱ्या व्यक्तीला दिलेल्या ऑक्सिजन सारखे आहे. प्रार्थना तुम्हाला जगवते, टिकवते, चालवते. प्रार्थना तुम्हाला देवाबरोबर राहण्यास मदत करते. प्रार्थना तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रोत्साहन देते. प्रार्थना तुमचं सर्वस्व असलं गरजेचं. प्रार्थना तुम्हाला देवावर विसंबून राहण्याचं अंतःकरण देखील देते. कारण की प्रार्थनेमध्ये आपल्याला माहित असतं आम्ही कितीही कठीण परिस्थितीत असो, पण आमच्या मनामध्ये एक आशेचा किरण नक्कीच असतो. मी प्रार्थना केली किंवा कोणीही माझ्यासाठी प्रार्थना केली तर प्रार्थना मला वाचवू शकते. तुम्ही काय येतात त्याच्यामध्ये, तुम्ही का म्हणता पाळसाहेबांना, पाळसाहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. तर कुठेतरी मनामध्ये एक भाव असा आहे की प्रार्थना केली की एक आशा आहे की आमची प्रार्थना ऐकली जाईल. म्हणजेच प्रार्थना काय करते, आम्हाला उत्तेजित ठेवते. प्रार्थनामध्ये एक आशेचा किरण आमच्यासाठी आहे. म्हणून ही प्रार्थना जी आहे ती प्रियानो, प्रार्थना काल मर्यादित करू नका, काल मर्यादित करू नका. प्रार्थना ही अनंतकाल आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाताना आणि प्रार्थनेविषयक ज्यावेळेस तुम्ही वाचता, थेसलोनिकरांच्या पहिल्या पत्रामध्ये संत पौल 5:17 मध्ये काय संत पौलाने प्रार्थना सांगितलेली आहे. संत पौल त्या ठिकाणी काय म्हणतो की निरंतर प्रार्थना करा. पहा, संत पौल ज्यावेळेस प्रार्थनेसाठी प्रोत्साहन देतो त्यावेळेस संत पौल काय म्हणतो, 1 थेसलोनी 5:17 मध्ये तुम्ही निरंतर काय करा, प्रार्थना करा. संत पौल इफिसकरांच्या पत्रामध्ये 5व्या अध्याय 6व्या अध्याय 18व्या वचनामध्ये तो काय म्हणतो, सर्व प्रकारची प्रार्थना विनवणी करा आणि काय म्हटलेलं आहे, सर्व प्रसंगी, काय म्हटलंय, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेमाने प्रार्थना करा. या कामी पूर्ण तत्परतेने सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा. काय म्हटलेलं आहे, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही काय करा, प्रार्थना करा असं म्हटलेलं आहे. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 31व्या अध्यायामध्ये आणि 36व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही तर होणाऱ्या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ राहावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. म्हणजे पहा, पिता येणार आहे, प्रभू येशू येणार आहे, येशू येणार आहे. त्याच्या समोर जर उभा राहायचं असेल तरी देखील आम्हाला काय करणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं आहे, आम्ही प्रार्थनेमध्ये जागृत राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, आम्ही प्रार्थनेमध्ये राहणं गरजेचं आहे. म्हणून बऱ्याचदा
बरेचसे लेखक, बरेचसे पुस्तक, बरेचसे प्रवक्ते बऱ्याचदा सांगतात प्रोत्साहन देण्यासाठी की मी 2 तास प्रार्थना केली, 3 तास प्रार्थना केली, मी 4 तास प्रार्थना करतो, मला टीका नाही करायची, पण मला या प्रार्थनेवर विश्वास नाही. कारण की माझी प्रार्थना ही घंटेमध्ये, माझी प्रार्थना ही तासाच्या मर्यादेमध्ये नाही. मी 2 तास, 3 तास, 4 तास, माझी प्रार्थना ही जीवनशैली असणं गरजेचं आहे. कारण प्रार्थनेमध्ये तुम्ही फक्त बोलत नाही, तुम्ही ऐकत असता आणि देव तुमच्याशी कधीही बोलू शकतो, कधीही देव त्याची इच्छा प्रकट करू शकतो. कुठल्याही प्रसंगातून, अंशातून, प्रकारातून, तुमच्या जीवनातील कुठल्याही घटना प्रसंगातून देव तुमच्याशी बोलू शकतो. देव त्याची विचार प्रकट करू शकतो. देव जरी प्रत्यक्ष वाणीद्वारे जरी बोलत नसेल तर तुमच्या जीवनामधील घडणाऱ्या घटनांमधून तरी देव तुमच्याशी बोलतोच. तुमचे कान काय असणं गरजेचं आहे? उघडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाच्या प्रियमंडळी, प्रार्थना ज्यावेळेस तुमची जीवनशैली बनते, प्रार्थना ज्यावेळेस तुमची जीवनशैली बनते, त्यावेळेस ती प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या संकट कालामध्ये तुमच्यासाठी एक विम्याच्या इन्शुरन्स सारखी बनते. कशी बनते? एका इन्शुरन्स पॉलिसीसारखी ही प्रार्थना तुमच्या संकटाच्या कालावधीमध्ये बनते. पण प्रार्थना कुणाची करा माहित आहे? देवाचीच प्रार्थना करा. कधी कधी तुम्हाला माहित आहे का, 2 प्रार्थना आहेत. एक स्वतःची करत असलेली प्रार्थना आणि एक देवाची करत असलेली प्रार्थना. स्वतःची करत असलेली प्रार्थना कोणती आहे? तर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये परुष आणि जकादार या 2 प्रार्थना म्हणतो. परुषी प्रार्थना कुणाची करतो माहिती आहे? तो देवाची प्रार्थना करत नाही. कुणाची प्रार्थना करतो परुषी? स्वतःची प्रार्थना. काय स्वतःची प्रार्थना करतो? पहा मी किती धार्मिक आहे, तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी आठवड्यातून काय करतो? 2 वेळेस उपवास करतो, मी दशमन करतो, मी या जकातदारासारखा नाही. म्हणजे ही प्रार्थना कोणाची आहे? स्वतःची आहे. पण देवाची प्रार्थना करणारा कोण आहे? जकातदार आहे. त्या प्रार्थनेमध्ये शब्द कमी आहेत, पण अंतःकरण आहे, अश्रू आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, कोणाची प्रार्थना ऐकण्यात आली? त्या जकातदाराची. कारण की त्यांना अश्रू डाळले आणि त्याने एवढंच म्हटलं, काय म्हटलं? हे प्रभू, मस्त आपल्यावर दया कर. देवाची प्रार्थना करा. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना ही तुमची जीवनशैली होते, त्यावेळेस देवाच्या प्रिय मंडळी, प्रार्थना तुमच्या संकटामध्ये, मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या संकट काळामध्ये ती जणू काही एक इन्शुरन्स पॉलिसी बनते. त्या काळामध्ये जास्त आक्रोश करायला लागत नाही, त्या काळामध्ये जास्त गुडघे टेकायला लागत नाही. कारण तुमच्या प्रत्येक जीवनातील प्रसंगामध्ये तुम्ही देवाशी बोलत असल्या कारणानं, देवाच्या सानिध्यात असल्या कारणानं तुमच्या जीवनातील घडणारे प्रत्येक प्रसंग प्रभूला ठाऊक आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही त्याच्या सानिध्यात राहता, त्यावेळेस तो संकटामध्ये सहाय्य करणारा, संकटातून मुक्त करणारा तो परमेश्वर देखील तुमच्या बरोबर राहतो. आता दानिएलच्या प्रार्थनेकडे येतो. बरं का, दानिएलच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे? दानिएलच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्याय, दानिएलचं पुस्तक त्याचा 6वा अध्यायामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता आणि त्या ठिकाणी दानिएलच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे? 10व्या वचनामध्ये, या फरमानावर सही झाले आहे असे दानिएलने ऐकले. आता या 3 प्रार्थनेचं, 3च्या प्रार्थनेचं वर्णन तिथं आहे. कसं कधी केलेलं आहे? फरमान काय काढलेलं आहे? कारण की त्याच्या भोवतीचे लोक होते. आता बऱ्याचदा बघवत नाही हो, तुम्ही प्रार्थनेमध्ये चालला, देवामध्ये चालला, त्यावेळेस तुमच्या अवतीभोवती सैतान असे लोक देखील फिरतो की त्यांना तुमचं आवडतच नाही, तुमची प्रगती आवडत नाही, तुमचे आशीर्वाद आवडत नाही, तुमचं काम आवडत नाही. म्हणजे तुम्ही केलेलं कुठलंही सत्कृत्य त्याला आवडतच नाही. का आवडत नाही? कारण तो तुमचा काय करतोय? द्वेष करतोय. तुमच्याबद्दल तो काय करतोय? ईर्ष्या करतोय. म्हणून काही लोकांच्या बाबतीत तुम्ही काहीच करू नका, देवाच्या हातात सोडून द्या. कारण की आजच्या जीवनाच्या प्रवासामध्ये लोक राहणारच आहे. तुम्ही चांगलं करायला लागला ना, ते तुमचा द्वेषच करणार आहे. ते काय करणार आहे? तुमचा द्वेष करणार आहे. तुम्ही प्रीती केली तरी तुमचा द्वेष करणार आहे. तुम्ही एखाद्या गरीबाला अन्नदान केलं तरी तुमचा काय करणार आहे? ते द्वेष करणार आहे. तुम्ही सेवा केली तरी तुमचा द्वेष करणार आहे. तुम्ही सामाजिक कार्य केलं तरी तुमचा काय करणार आहे? ते द्वेष. कारण की द्वेष करणे हा त्यांचा स्वभाव गुण आहे. द्वेष करणे ही त्यांची प्रवृत्ती आहे आणि ही दुष्टता तुमच्या अवतीभोवती कायमस्वरूपी राहणार आहे. तसंच दानिएलच्या बाबतीत काय होतं? त्या काळामध्ये असे असता 4 मध्ये म्हटलेलं आहे, राजकारभारासंबंधाने दानिएलाविरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकाऱ्यांनी चालवला, पण त्यांना काही निमित्त दोष सापडेना. कारण तो विश्वासू असून त्याच्या ठाई काही चूक किंवा अपराध त्यांना काय करता येणार? सापडला
नाही, काहीच सापडलं नाही. म्हणजे पहा, हे जीवन आहे दानिएलाचं. हे दानिएलाचं जीवन त्या औषधाच्या त्या प्रिस्क्रिप्शन सारखं नाही. हो, सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळी एक गोळी, दुपारी एक गोळी, संध्याकाळी एक गोळी, असं नाही. दानिएलाचं हे जीवनच आहे, ही त्याची जीवनशैली आहे. म्हणजे पहा, त्याचा दोष शोधणाऱ्यांच्या बाबतीत सर्दी काय म्हटलेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये एकही दोष आढळला नाही. प्रयत्न केले, शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा दोष आढळला नाही, कोणतं निमित्त सापडलं नाही. आता कसं दानिएलाला पकडायचं असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि मग त्यांनी काय केलं, आता दानिएलाला जर पकडायचं असेल तर दानिएलाची प्रार्थना पहा. ही प्रार्थना, ही लक्षात घ्या, ही सकाळ दुपार संध्याकाळची प्रार्थना, ही प्रार्थना दानिएलाची प्रार्थनामय असणारी जीवनशैली, प्रार्थनामय असणारं जीवन पहा. मग ज्यावेळेस हे समजलं, मग त्यांनी काय केलं, त्यांनी दारियावेश महाराज, चिराऊ असो, आणि मग राज्याचे देशाधीश, नायब, अधिपती, प्रांताधिकार, मंत्री, सरदार यांनी विचार केला, अशी एक राजाज्ञा व्हावी, अशी सक्त द्वारी फिरवली जावी की 30 दिवसापर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करेल तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं जाईल. प्रार्थनामय जीवनशैली असणारा दानिएल घाबरला का? काय केलं दानिएल घाबरला का हो? नाही. म्हणा ना, मग नाही, मोठ्याने म्हणा, दानिएल घाबरला? मी पण घाबरणार. किती संकट आले म्हणा की, किती संकट आले, किती अडचणी आल्या, कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, किती त्रासातून कष्टातून जावं लागलं, मी प्रार्थना करणं सोडणार नाही. मी प्रार्थनामध्ये राहीन, मी प्रार्थना जगेन, प्रार्थनेमध्ये मी माझं जीवन व्यतीत करेन. दानिएलाने काय केलं, आता या ठिकाणी हा राज्यादेश आलेला आहे की देवाशिवाय आणि मानवाशिवाय, म्हणजे पहा, देवाची आणि मानवाची कुणाचीच तुम्ही काय करायची नाही, 30 दिवस आराधना करायची. फक्त कुणाची करायची? आता या दानिएलाचं जीवन, प्रार्थनामय जीवन, आता पहा, या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकल्यानंतर दानिएलाने काय केलं? दानिएलानं? दानिएलाच्या बाबतीत म्हटलेलं आहे, तो आपल्या घरात गेला, त्याच्या खोलीतल्या खिडक्या रेस्टॉरंटच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली, देवाचा धन्यवाद केला. काय केला? देवाचा धन्यवाद केला. पहा, फरमानावर सही करतोस काय? त्याच वेळेस दानिएल कुठे गेला? आपल्या खोलीत गेला आणि 3दा प्रार्थना केली. कारण की त्याची जीवनशैली आहे. तो प्रार्थनेमध्ये जगणारा, लोकांनी चुका शोधण्याचा प्रयत्न केला, अरे निमित्तच मिळालं नाही, तर कुठं निमित्त सापडलं? देवाच्या सेवेमध्ये अडखळ, म्हणजे त्या उपासनेमध्ये अडखळ प्रयत्न ज्यावेळेस केला, त्यावेळेस दानिएलच्या बाबतीत म्हटलेलं आहे की तो आपल्या खोलीत गेला आणि देवाची प्रार्थना केली. आणि मग काय झालं? कारण की मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये काय म्हटलेलं आहे, तू प्रार्थना करतोस तेव्हा कुठं जा? आपल्या खोलीत जा आणि आपल्या गुप्तवासी पित्याला काय कर? प्रार्थना कर. हे खोलीत जाणं बसणे काय, कशाचं होतं, काय कशाचं हे प्रतीक आहे? हे प्रतीक आहे आमची प्रार्थना. ही प्रार्थना प्रदर्शनासाठी नाहीये, ही प्रार्थना ऍडव्हर्टाइजमेंटसाठी नाहीये, ही प्रार्थना तुमचं आणि देवाचं नातं आहे. गुप्तवासी पित्याशी तू काय कर? प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तवासी पिता काय करेल? तुला फळ देईल. ते जगाच्या समोर. कुणाच्या समोर? जगाच्या समोर. म्हणजे गुप्तवासी पित्याशी केलेली प्रार्थना, त्याचं फळ तुम्हाला कुठं मिळणार आहे? जगासमोर मिळणार आहे. आणि ते फळ काय होतं? दानिएलाच्या बाबतीत आपण पाहतो की ज्यावेळेस दानिएलाला गुहेत टाकलं, त्यावेळेस 22व्या वचनामध्ये दानिएल या ठिकाणी काय म्हणतो? दानिएल राजाला म्हणाला, महाताज चिराऊ असा माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काही उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो आहे. महाराज, आपलाही मी अपराध केला नाही. हालेलुया,
हालेलुया. म्हणजे पहा, तुमची गुप्तदर्शी गुप्तवासी पित्याला ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस तुमचा गुप्तवासी पिता त्याचं काय करतो, तुम्हाला प्रतिफळ देतो. कारण की तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रासारखी व्यर्थ बडबड करू नका. पुष्कळ बोललो म्हणजे आमचं मागणं मान्य होतं असे नाही. तुम्ही त्याच्यासारखे होऊ नका. तुमचा गरजा तुम्हाला मागण्यापूर्वी त्याला माहित आहे. तू जर प्रार्थना जेव्हा जेव्हा करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा, दार लावून घेऊन गुप्तवासी पित्याला प्रार्थना कर. म्हणजे तुझा गुप्तवासी पिता तुला उघडपणे काय करेल, त्याचं कसं फळ देईल. दानिएलाचं प्रार्थनेचं फळ काय होतं, उघडपणे. लोकांना वाटलं आता सिंहाने याला खाऊन टाकलं असेल आणि त्यावेळेस तो काय म्हणतो, महाराज माझ्या देवानं त्याचं दूध पाठवून सिंहाची तोंडे बंद केलेली आहेत. हालेलुया. 2025 मध्ये तुमच्या विरोधात असलेलं प्रत्येक गरजणाऱ्यासारखं सिंहाचं तोंड परमेश्वर त्याचे दूध पाठवून बंद करणार आहे. हालेलुया. पण कधी प्रार्थना ही तुमची जीवनशैली. प्रार्थना म्हणजे खूप बडबडणं असं नाही. प्रार्थना जीवनशैली असली म्हणजे काय होतं, देव तुमच्या सानिध्यात राहतो आणि देव तुमचा ऐकतो. म्हणजे तुम्ही बोलता तुमच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देव तुमचं ऐकतो, देव तुमच्याशी बोलतो. आणि म्हणून मी म्हटलं, प्रार्थना अगदी त्या इन्शुरन्स सारखी होते. संकटामध्ये कधी कधी जगामध्ये तो इन्शुरन्स मिळू शकणार नाही, पण प्रभूची कृपा मात्र मिळणार आहे. हालेलुया. कारण की पवित्र शास्त्रामध्ये राजेच्या पुस्तकामध्ये, दुसरे राजेच्या पुस्तकामध्ये एक प्रार्थना त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या राजाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्या ठिकाणी राजे हिजकिया राजाभिषेक आपण सर्वांनी ऐकलेला आहे. हिजकिया राजाभिषेक त्या ठिकाणी सांगितलेला आहे. 20 अध्याय 3 वचनामध्ये या ठिकाणी हिजकिया राजाने केलेली प्रार्थना आहे. काय सांगितलेलं आहे, हिजकिया राजा आता मरणावस्थेमध्ये आहे, मरणार आहे असं त्याला सांगण्यात आलं. आता तू जगणार नाहीस असं त्याला सांगण्यात आलं. आणि सांगण्यात आल्यानंतर हिजकियाची प्रार्थना बघा, किती तासाची प्रार्थना आहे, किती मिनिटाची प्रार्थना आहे. हिजकियाची प्रार्थना दुसरे राजे 20 अध्याय 3 वचनामध्ये, हे परमेश्वरा मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे. तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच मी करत आले आहे, याचे स्मरण कर अशी मी तुला विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. काय म्हटलं परमेश्वरासमोर, मी तुझ्या दृष्टीने योग्य ते केलेलं आहे. मी तुझ्या दृष्टीने योग्य ते केलेलं आहे आणि सत्यतेने आणि सात्विक मनाने मी काय केलेलं आहे, वागलेलो आहे. याचे स्मरण कर. आणि हिजकिया मनस्वी रडला असं म्हटलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण उत्तर कधी आलेलं आहे त्याचं 5व्या वचनामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहे, मी तुला बरे करतो. आजपासून 3ऱ्या दिवशी तू परमेश्वराच्या मंदिरी जाशील. पण काय आहे हिजकियाचं जीवन, सात्विक आणि सत्यतेने तो काय केलेला आहे, जगलेला आहे. परमेश्वराच्या दृष्टीनं योग्य ते जगलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, त्याच्या कठीण काळामध्ये हिजकियाला जास्त काही मागावं लागलं नाही. त्या कठीण काळामध्ये त्यानं फक्त एवढीच प्रार्थना केली की प्रभू मी तुझ्या दृष्टीने सरळ आणि सात्विक जगलेलो आहे. प्रभू त्याचं तू काय कर, स्मरण कर. आणि तो मनस्वी रडला आणि वचन सांगतं त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 2025 मध्ये हे 4 संकल्प आतापर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये कोरून ठेवा. पहिला संकल्प काय आहे, देवाच्या बरोबर चालण्याचा निश्चय करा. दुसरा संकल्प काय आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा निश्चय करा. तिसरा संकल्प काय आहे, आमच्या जीवनाद्वारे देवाचं गौरव होऊ द्या. आणि चौथा संकल्प काय असेल, प्रार्थना करण्यापेक्षा प्रार्थना जगणे आणि प्रार्थना ही जीवनशैली करा. 2025 मध्ये प्रार्थना ही जीवनशैली करा. उर्वरित संकल्प तुमच्या प्रवचनाच्या रविवारमध्ये आपण ऐकूया, शिकूया. पण यासमयी हे 4 संकल्प आपल्या मनामध्ये तुम्ही रुजवा, आपल्या मनामध्ये बिंबवा.
आपल्या मनामध्ये कोरून ठेवा आणि हे 4 संकल्प घेऊन 2025 जीवन जगण्याचा निश्चय करा. खात्रीनं मी तुम्हाला सांगेल की तुमच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल कार्य करणारा तो विश्वसनीय परमेश्वर तुमच्या बरोबर राहणार आहे. आमेन.